पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरुजोग महाराज की जय। रामचंद्र बोधी बाबा की जय। आदेश क्रमांक 18 ओळी क्रमांक 1051 जो न मोकली मारुने जो नेदी उपजवणे विचंबवी खोडा घालुने हाडांची आ त्याचा देह दुर्ग हा थारा मोडून घेतला तो वीरा आणि बळा दुसरा मारला वैरे जो विषयाचे नावे चौने वीर थावे जिने मृतावस्था धावे सर्वत्र जगा तो विषयाचा थावो आगव्या दोषांचा रावो परिध्यान खडगांचा घावो साहिल कैचा आणि प्रिय विषया प्राप्ती करी जया सुखाची व्यक्ती त्याची घालून बुंथी अंगी जो वाजे जो सन्मार्गा बोलवे मग अधर्माच्या आडवे सुने वाया सापडवे नरकाधिका तो श्वासे मारिता रिपो निवटणे घातला दर्पो आणि जयाचा हा कंपो तापसांसी कृदायचा महादोखो जयाचा देखा परिपाको बरीचे तो अधिको रिता होय जो तो कामू कोणेच ठाये नसेसे केले पाहे की त्याची क्रोध आहे सहजे आले मुळाचे तोडणे जैसे होय का शाखो देशे कामो नाशले नाशे तैसा क्रोधो म्हणून काम वैरे जलाजित ठाणो रे तेच सरली वारे क्रोधाची हे आणि समर्थो आपला खोडा शिसे व्हावे जैसा होडा तसा बुजवणे जो गाडा परिग्रह जो मातांची पाल नव्हे अंगा अवगुण घालवे जीवे दांडे घेववे महत्वाचे शिष्या शास्त्रा दिवी लासे मोठा देमुद्रेचेने मिसे घातले हाती फासे निसंगाजेने घरी कुटुंबपणे सरे तरी वन्य होणे अवतरे नागवी आहे शरीरे लागला आहे ऐसा दुर्जयो जो परिग्रहो त्याचा फिरून ठावो बहुविजयाचा उत्साहो भोगितसे जो तेत अमानित्वादी आगवे ज्ञानगुणाचे जे मेळावे ते कैवल्य देशीचे आगवे राहो जैसे आले तेव्हा सम्यक ज्ञानाची या राणीवा उगान्वे तया परिवार होवण्या राहतांगे प्रवतीचे राजबिदे अवस्था भेद प्रमदे की जात आहे प्रतिपदे सुखाचे लोना पुढा बुधाचे कांबीवरे वेगुदशाची मांदी सारे योग भूमिका आरती करे येती जैसे या ते दुर्दी सिद्धींची अनेंगे हृदय मिळती प्रसंगे ते पुष्पवर्षी अंगे नाहतसे तो ऐसे ब्रह्मक्या सारिके स्वराज्य येता जवळके जळमित आहे हरिके तिन्ही लोक तेव्हा वैर्या का मैत्र्या तयासी माझे मना वया समानता धनंजा उरेची हे ना बलतेने व्याजे तो जया ते म्हणे माझे ते नोडवेची का तुझे अद्वितीय झाला पै आपुल्या एकी सत्ता सर्व कवळून या पण सुता काही लगती ममता धाडिली तेने ऐसा जिंतलिया रिपुवर्गू अपमानिल्या हे जगू अपैसा योग तरंगू स्थिर झाला वैरागीचे गाडले अंगितरान होते भले ते नावे दिले तेव्हा करे आणि निवटी ध्यानाचे खांडे ते तुझे नाहीचे पुढे म्हणून हा तो आसुडे वृत्तीचा आहे तसे सौषध खरे आपले काज करूने पुरे आपण नुरे तैसे होतसे देखुनी ठाकिता ठावो धावता थिरावो पावो तैसा ब्रह्म्यासामी पे थावो आभासू सांडे करता महोदधीसी गंगा विगू सांडी जैसी का कामिनी कांता पासी स्थिर होय नाना फळते वेळे त्याची वाडी मांटुळे का गावा पुढे वळे मार्गो जैसा तसा आत्मसाक्षात्कारो होईल देखुनी गोचरू ऐसा साधन तेरू हळूची ठेवे मनोब्रह्मेशी तया एकाचा समोधनंज्या होतसे तै उपाया ओटू पडे मग वैराग्याची गोंधळ लुक जे ज्ञानाभ्यासाचे वार्धक्य योगफळाचा हे परिपाक दशा जे का ते शांती पैगा सुभगा सपन ये तयाची अंगा तै ब्रह्म होवावया जोगा होय तो पुरुषो पुण्वे होणे चतुर्दशी ऋतू होणे पण शशी कासोळी पाहुणे जैसी 15वी वाणे सागरी पाणी वेगे संचरिते रूप गंगे येर निश्चळ जे उगे ते समुद्र जैसा ब्रह्मा आणि ब्रह्मो होतीये योग्य तैसा पाडू आहे त्याची शांतीची ने लवला आहे होय तो गा पै तुझी होण नवीन प्रीती आली जे ब्राह्मण ते ब्रह्म ये होती जाण योग्यता येथ ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचिती न कांक्षते सम सर्वेषु भूतेषु मद्भक्तं लभते पराम ते ब्रह्मभाव योग्यता पुरुषतो मग पंडुसुता आत्मबोध प्रसन्नता पदी बैसे
जेणे निपजे रस सोय तो तापोय जै जाय तै ते काय होय प्रसन्न जैसी नाना भरत्या लग बघा शतकाली सांडीचे गंगा का गीत राहता उपांगा ओटू पडे तसा आत्मबोधी उद्दमो कृता होय जो श्रमो तोय जेथे समूह होऊन जाय आत्मबोध प्रशस्ती हे तिये दिशेची ख्याती ते भोगीसे महामती योग्य तो गा तेव्हा आत्मतत्वे सोचावे काही पावावया कामावे हे सले समभावे भरते तया उद्या येता गवस्ते नाना नक्षत्र व्यक्ती हर विजती दीप्ती अंगिका जेवे तेवी उठतिया आत्मप्रभा हे भूत भेद व्यवस्था मोडीत मोडीत पार्था वास पाहितो पाठीवरील अक्षरे जशी पुता येती करे तशी हरपते भेदांतरे तयाची दृष्टी तैसेने अन्यथा ज्ञाने ये गपते जागर स्वप्ने ये ध्वनी केलेलीने अव्यक्ता माझे मग तेही अव्यक्त बोध वाढता जित पुरला बोधी समस्त बुडवणे जाय जशी भोजनाच्या व्यापारी शुद्धा जिरत जाय अवधारे मग तप्तीच्या अवसरे नाहीच होय नाना चालीची या वाढी वाट होय जाय थोडी मग पातळा ठाई बुडी देऊनी निमे का जागते जवजव उदीपे तवतव निद्रा हारपे मग जागी नलही स्वरूपे नाहीची होय हे ना आपले पूर्णतत्व भेटे जे चंद्राशी वाढी खुंटे तेच शुक्ल पक्षू आटे निशेषू जैसा तसा बोधी जात गिळतो बोधू बोधे ये मजा आणतो मिसळला तेथ सांगतो अभोतू गेला तेव्हा कल्पा ताची वेळे नदी सिंधूचे पेंडवळे मोडून भरले जळे आभ्रम जैसे नाना गेल्या गटमठ आकाश टाकी एकवट का जळणे काष्टे काष्ट वनीचे होय नाते लेनियांचे ठसे आठवणी गेल्या मुसे नामरूप भेदे जैसे सांडीचे सोने ही असोचे लया ती स्वप्न नाही झाल्या मग आपण या वरचे जैसे पुंडलिका वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरुजोग महाराज की जय रामचंद्र बोधी बाबा की जय माऊली आज आपण आदे क्रमांक 18 ओळी क्रमांक 1051 ते ओळी क्रमांक 1110 पर्यंत पारायण पाहिला आहे. रामकृष्ण हरी.